जास्त थंडी सुटली की जुने लोक म्हणतात कुठेतरी बर्फ ढसाळा वाटतं. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे. आज सकाळी जरा उठायला उशीर झाला आणि त्यामुळं पुढचे सगळेच कामं जरा उशिराच होत गेले. रांजणीमध्ये आलो तर अजून काय हॉटेल उघडलेली नव्हती आणि मग माझ्या लक्षात आलं थंडीमुळे उशिरा उठणारा मी एकटाच नाही बरं का. उन्हामध्ये शेकत बाजूला गोड गप्पा रंगलेल्या होत्या आणि मी आपला लांब बसून मस्त गप्पा ऐकत होतो. आता हॉटेल उघडण्याची तर सगळेजणच वाट पाहत होते, कारण थंडीमध्ये गरम चहा प्यायला मिळाला म्हणजे मन एकदम प्रसन्न होऊन जातं. घरी आलो आणि माझ्या लहान मुलीला घेऊन उन्हामध्ये थोडं फिरायला लागलो, कारण लहान लेकरासाठी कवळं ऊन चांगलं असतं म्हणतात. थंडीच्या दिवसामध्ये सकाळचं ऊन शकता शकता वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही. सकाळचे 10 जरी वाजले तरी अंगातली थंडी काय जातच नाही. आपल्या शेतातला सगळा ऊस तर तुटून गेलाय, म्हणलं आता पुढच्या तयारीला लागावं लागेल. ऊसाचं पाचट पेटून सगळं रान रिकामं करायचं होतं, काही नुकसान व्हायला नको म्हणून मी पाईपलाईन वरचं सगळं पाचट ओढून बाजूला केलं. आणि हे वाळलेलं पाचट दिवसा पेटवणं तर काही शक्य नाही, म्हणून याला आम्ही रात्री पेटून दिलं. आणि यानंतर सुरू होणार या ऊसाची पुढची वाटचाल. तर मंडळी, तुम्हाला शेतीबद्दल जिव्हाळा आणि प्रेम असेल तर आपल्या पेजला फॉलो करून जा, कारण याच पद्धतीचं कॉन्टेंट तुम्हाला आपल्या पेजवर रेग्युलर पाहायला मिळेल. धन्यवाद.